नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आपण कालच्या लेक्चरमध्ये एकल व्यापाराचे वैशिष्ट्य कोणते ते अभ्यासले. आता आपल्याला एकल व्यापाराचे फायदे कोणते कोणते आहेत ते बघायचे आहेत. याच्यामध्ये सुलभ व्यवस्थापन म्हणजे काय? व्यवसाय संस्था उघडणं किंवा व्यवसाय संस्था उभारणं हे खूप सोपं आहे. कशामध्ये? एकल व्यापाऱ्यामध्ये. जर एकल व्यापारी व्यक्तीला व्यवसाय सुरू करणं बंद करणं हे खूप सहज आणि शक्य होत असतं. एकल व्यापारी हा व्यवसाय संघटनेची स्थापना सहज आणि सुलभ पद्धतीने करतो, कारण स्थापनेसाठी त्याला कमीत कमी कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागते. याच्यामध्ये सरकारचा कोणताही हस्तक्षेप नसतो आणि स्थानिक अधिकाऱ्यांकडून परमिशन घेतली तर आपल्याला एकल व्यापाऱ्याला व्यवसाय सहज सुरू करता येत असतो. नंतर त्वरित निर्णय, ताबडतोब निर्णय. बघा, जर व्यवसाय संघटना ही खूप मोठी असेल तर सर्वांचे विचार आपल्याला घ्यावे लागतात. परंतु एकल व्यवसायामध्ये एकटीच व्यक्ती मालक असते, त्यामुळे तिला दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीचा निर्णय घेण्याची गरज राहत नाही. स्वतः ती निर्णय घेऊ शकते आणि तिला दुसऱ्याला विचारून निर्णय घेण्याची काही गरज नसते. त्यामुळे एकल व्यापारी त्वरित निर्णय घेऊन पद्धतीत किंवा प्रचंड प्रमाणावर त्याचे फायदे त्याला मिळू शकत असतात. नंतर आहे अधिकतम गोपनीयता, जास्तीत जास्त गोपनीयता. एकल व्यापारी व्यवसायात निर्णय प्रक्रियेमध्ये अन्य कोणी नसल्यामुळे किंवा निर्णय प्रक्रियेत दुसऱ्या व्यक्तीला आपण ॲड करत नसल्यामुळे, त्याचा विचार आपण घेऊ शकत नसल्यामुळे व्यावसायिक निर्णय किंवा व्यवसायाची जी काही माहिती आहे त्या एकल व्यापाऱ्यालाच असते, दुसऱ्या व्यक्तीला याची माहिती होत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त गोपनीयता ह्या एकल व्यापारामध्ये असते, कारण तो मालक असतो, तोच व्यवस्थापक असतो आणि तो सर्व कामकाज बघत असतो. व्यवसायाची गुपित योजना ज्या काही असतो त्यालाच माहिती असतात आणि त्रयस्थ व्यक्तीजवळ तो आपलं मत मांडत नाही किंवा आपल्या व्यवसायातल्या घडामोडी त्या व्यक्तीला तो सांगत नाही. म्हणून एकल व्यापारी संघटनेत आपली हिशोबपत्रके हे दुसऱ्याला दाखवायची गरज नसते. म्हणून जास्तीत जास्त गोपनीयता या एकल व्यापारामध्ये असते. नंतर आहे प्रत्यक्ष प्रेरणा. यामध्ये एकल व्यापारी त्याच्या व्यवसायाचा मालक व्यवस्थापक तीच व्यक्ती असते. त्याला नफा तोटाला तोच जबाबदार असतो आणि जास्तीत जास्त नफा मिळण्यासाठी तो व्यक्ती प्रयत्न करीत असते आणि प्रत्यक्षात त्याला प्रेरणा मिळण्यासाठी तो कठोर परिश्रम करत असतो आणि कठोर परिश्रम करण्यासाठी ती एकल व्यापारी व्यक्ती कायम कार्य करीत असते. म्हणून एकच व्यक्ती मालक, नियंत्रण, संचालक असल्यामुळे ती व्यक्ती स्वतःच व्यवसायाची प्रेरणा असते, तिला दुसऱ्याच्या प्रेरणेची गरज नसते. नंतर आहे लवचिकता. व्यवसायाचा निर्णय करता या नात्याने एकल व्यापारी सध्याच्या परिस्थितीमध्ये किंवा प्राप्त परिस्थितीमध्ये पटकन व्यवसायात बदल करू शकतो. बघा, व्यवसायात पटकन बदल करणे म्हणजे लवचिकता होय. आपल्याला त्या व्यवसायामध्ये जर काही आपल्याला बदल करायचा असेल, मॅन्युफॅक्चरिंग करत असताना एखाद्या उत्पादनाचा काही आपल्याला त्याच्यामध्ये काही चेंज करायचा असेल तर तो एकल व्यापारी त्वरित करू शकतो. आपल्या व्यवसायाचा विस्तार करू शकतो. कोणत्याही क्षणी तो आपल्या व्यवसायाला दिशा, स्वरूप बदलू शकतो, कारण व्यवसायाची धोरणेसुद्धा त्याला बदलता येत असतात, कारण त्याच्यामध्ये लवचिकता असते. प्राप्त परिस्थितीत घेतलेला निर्णय त्वरित बदलणे हे फक्त एकल व्यापाराला शक्य असते. नंतर आहे कमी खर्च. बघा, एकल व्यापारी व्यवसायामध्ये एकटाच मालक असल्यामुळे व्यवसायाच्या सर्व कार्यावर त्याचं नियंत्रण असतं. नेहमीच वेळ, पैसा, श्रम, साधनसंपत्ती याचा अपव्यय कमी करण्याचा प्रयत्न करतो आणि व्यवसाय चालवण्यासाठी किंवा त्या खर्चामध्ये तो बचत करत असतो. त्यामुळे कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन हा एकल व्यापारी काढत असतो. नंतर कार्यक्षमता. एकल व्यापारी जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी अधिक कार्यक्षमतेने सर्व ताकदीनिशी व्यवसाय करतो. केवळ पैसा, श्रम इत्यादीचा अपव्यय टाळतो. म्हणजेच ती व्यक्ती तोट्यालासुद्धा तीच व्यक्ती जबाबदार असते आणि
नफ्याला पण ती जबाबदार असते. व्यवसायातील अपव्यय कमी करून नफा वाढवण्यासाठी ती व्यक्ती सतत प्रयत्न करत असते. वेळ, पैसा, श्रम, साधनसंपत्ती इत्यादी बाबतीत होणारा अपव्यय तो कमी करत असतो. नंतर आहे एकल व्यापाऱ्याचे दोष कोणते कोणते आहेत ते बघू. मर्यादित भांडवल. बघा, जो एकल व्यापारी आहे, व्यवसायासाठी एकच व्यक्ती भांडवल उभारणी करते. भांडवल उभारण्यावर मर्यादा पडतात. त्याच्याकडे भांडवल हे अतिशय कमी प्रमाणात असतं. म्हणून एकटाच मालक असल्यामुळे भांडवल देखील कमी त्याच्याकडे असतो. मित्र, नातेवाईक, बँकेकडनं तो कर्ज घेत असतो किंवा कोणाकडनं उसने पैसे घेत असतो आणि भांडवलाची उभारणी करीत असतो. इत्यादी मार्गाने तो भांडवल जरी जमा करत असतो, त्याच्यावर भांडवल उभारणीवर त्याच्यावर मर्यादा पडत असतात. एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे व्यवसायाचा विस्तार होऊ शकत नाही. त्यामुळे त्या व्यवसायाच्या विकासावर आर्थिक मर्यादा पडतात. त्याला वित्त कमी पडतं. वित्त कमी पडल्यामुळे त्याला अडचणी येत असतात व्यवसायामध्ये. नंतर आहे मर्यादित व्यवस्थापकीय कौशल्य. व्यवसायाचे व्यवस्थापन व नियंत्रण स्वतःच एकल व्यापारी करतो. तो दुसऱ्या व्यक्तींना कामावर ठेवू शकत नाही. त्याच्याकडे जेवढी पात्रता आहे, अनुभव आहे, व्यवस्थापकीय कौशल्य त्याच्याकडे असेल असं नाही. कारण जी एकल व्यापारी आहे ती शिकलेली पण नसेल किंवा तिला त्याचं ज्ञान पण नसेल. मग संघटनित कार्यक्षमता त्याला असेल असं पण नाही. मर्यादित भांडवलामुळे तो व्यवसाय देखील मोठा करू शकत नाही आणि दुसऱ्या कर्मचाऱ्यांना तो नेमू शकत नाही. त्यामुळे त्याला मर्यादित व्यवस्थापकीय कौशल्य हे त्याला अडचणी आणत असतात. कारण त्याने जर चांगले कुशल कामगार कामावर ठेवले किंवा जास्त उच्च शिक्षण घेतलेल्या लोकांना जर कामावर ठेवले, तर त्याच्याकडे एवढं भांडवल नसतं. तो त्यांना पैसे देऊ शकत नाही. त्यामुळे अडचणी येतात. त्याच्याकडे जेवढं ज्ञान अवगत आहे त्याच्यावरच त्या जोरावर तो व्यवसाय करीत असतो. म्हणून त्याला मर्यादित व्यवस्थापकीय कौशल्य असं म्हटलेलं आहे. नंतर अमर्यादित जबाबदारी. एकल व्यापाऱ्याची व्यवसायात जबाबदारी ही अमर्यादित असते. व्यवसायाची मालमत्ता, त्याची खाजगी मालमत्ता यात फरक केला जात नाही. व्यवसायात जेव्हा त्याला तोटा झाला तर त्याला आपली खाजगी मालमत्ता देऊन त्याला व्यवसायाची देणी द्यावी लागतात. म्हणून त्याला अमर्यादित जबाबदारी असं म्हटलेलं आहे. स्थैर्याचा अभाव. एकल व्यापारी व्यवसाय संघटनेचे अस्तित्व पूर्णतः एकल व्यापाऱ्याच्या अस्तित्वावर अवलंबून असते. एकल व्यापारीचा जर मृत्यू झाला, तो वेडा झाला, दिवाळखोर झाला तर व्यवसायावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे त्याला स्थैर्य त्याला राहत नाही व्यवसायामध्ये. नंतर विशेषीकरणाचा अभाव. श्रम विभागणीमुळे विशेषीकरण होते, परंतु एकल व्यापारी व्यवसायात सर्वच कामे त्याला पार पाडावी लागत असल्यामुळे एकच व्यक्ती मालाची खरेदी करते, तीच व्यक्ती माल विकते, लेखाकर्माचं पण काम तीच करते. त्याला विभिन्न प्रकारच्या भूमिका त्याला पार पाडाव्या लागतात. या असंख्य भूमिका पार पाडत असताना विशेषीकरण त्याला अभाव वाढत असतो. कारण एकच व्यक्ती खरेदी करणं, तिला जमा खर्च, लिखापट्टी करणं, त्या मालाची विक्री करणं, ह्या सर्व अडचणींसमोर त्याला जावं लागतं. एवढ्या सगळ्या भूमिका तो पार पाडू शकत नाही. त्यामुळे विशेषीकरणाचा तिथं अभाव आढळतो. मोठ्या प्रकारच्या उद्योगांना उपयुक्त नाही. बघा, जर एकल व्यापारी व्यवसायाने खूप मोठा व्यवसाय केला तर त्याला खूप अडचणी येतात आणि मोठ्या प्रकारच्या व्यवसायांना हा एकल व्यापार शक्यच नाही. कारण लहान प्रमाणात व्यवसायांना तो शक्य होत असतं. स्थानिक बाजारपेठेत ती व्यक्ती कार्य करते. एकल व्यापार ह्या एकपात्र प्रयोगासारखा आहे. विशिष्ट मर्यादेच्या बाहेर व्यवसायाचा विस्तार करता येत नाही. म्हणून व्यवसायात मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या व्यवसायांना हा उपयुक्त नाही. हा फक्त छोट्याच व्यापाऱ्यांना उपयुक्त आहे. म्हणून यामध्ये मोठ्या प्रकारच्या उद्योगांना अडचणी ह्याच्यामध्ये येत असतात.